म्हणजे जॉईंट ओनर, माझ्या पण नावात आहे आणि बायकोच्या पण नावात आहे. आणि मग जर हे स्प्लिट झाली तर आता स्प्लिटमध्ये दोन्ही फ्लॅटमध्ये दोघांचं नाव असू शकतं किंवा एक फ्लॅट स्पाऊसच्या नावाने आणि एक फ्लॅट दुसऱ्या स्पाऊसच्या नावाने असे आपण करू शकतो. तर हा क्लॉज दोघांसाठी ऍप्लिकेबल होणार, जॉईंट ऍप्लिकेबल होणार की वेगवेगळे? ह्याच्यामध्ये थोडंसं इन्कम टॅक्स ऍक्ट रिडेव्हलपमेंट सोडून बाकीचे थोडेसे सेक्शन्स आपल्याला बघायला लागतील. पहिल्यापासून जर फ्लॅट नॉर्मली आपल्याकडे सवय अशी आहे की आता मी जर फ्लॅट विकत घ्यायला गेलो तर ओघांनी मी माझ्या बायकोचं नाव त्याच्यात घालतो की माझं कन्व्हिनियन्स म्हणून एक काही सिक्युरिटी म्हणून धरा काही कारणाने. तर माझी बायको काही करत नाही, शी इज अ हाऊसवाईफ, पैसे सगळे मीच घालतो पण नाव तिचं होतं. तर इन्कम टॅक्स ऍक्टमध्ये जनरली असं नवरा बायको जेव्हा असा फ्लॅट विकत घेतात तेव्हा कन्सिडरेशन कोण देत आहे हे बघितलं पाहिजे. तर कन्सिडरेशन सगळं माझ्याकडनंच फ्लो होत आहे. तर तो माझ्या इन्कम टॅक्स ऍक्टसाठी तो फ्लॅट माझ्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवला गेला पाहिजे. सो त्याचं जेव्हा मी त्याच्यावर समज लोन घेतलेलं असतं त्या काळी त्या लोनचा पूर्ण बेनिफिट मी घेतलेला असतो. सो फॉर द पर्पज ऑफ इन्कम टॅक्स 100% फ्लॅट बिलॉंग्स टू मी. पण तेच जेव्हा मी विकत घेतला तेव्हापासून मी आणि माझ्या बायकोनी दोघांनी मिळून अर्धे पैसे घातलेत, दोघांनी मिळून लोन घेतलंय, दोघांनी त्याचे डिडक्शन्स क्लेम केले आहेत. समज तो भाड्याने कधी दिला गेला असेल तर दोघांनी त्याचं भाडं दाखवलंय. सो या अशा वेळेला माझा तो फ्लॅटमध्ये दोघांचेही शेअर आहेत.